अप्पा अप्पा अप्पा. अरे किती दिवसापासून येतो करतोयस तू? अरे इथे एवढं काही झालंय. अरे हो, सगळं कळत होतं मला. अप्पा तुझ्या आधाराची खूप गरज होती रे. अरे मी आहे तुझ्या सोबत. अरे बापू बस. आप्पाच्या बायकोने सुद्धा त्याला अशी मिठी मारली नसेल, अशी मिठी मारलीस तू. काय रत्नाका तुम्ही पण. आप्पा आलात तुम्ही? माझ्यासाठी काय आणलंय? तुझ्यासाठी ना. हा आणलंय ना. कुठे ठेवली बरं ती बॅग? अरे बहुतेक गाडीमध्येच विसरली बघ. काय? कुठल्या गाडीत आहे? मी जाऊन आणतो. अरे सगळ्यांसाठी भरपूर खाऊ आणलाय. कुठे? धुमण्या, हावरटपणा नको रे करूस. आत्ता आलेत ना आप्पा, त्यांना बसू दे जरा शांतपणे. असू दे ग नानी. त्या पिशव्या द्या, ठेवतो ना. काय सिद्धू? अप्पा आलात तुम्ही? आणि काय रे? तुला कळवता येत नाही कुठे होतास, कधी येणार आहेस? अरे उगाच घरच्यांच्या जीवाला घोर लावून ठेवलेलास. बर तुला फार लागलं नाही ना रे? नाही एवढं काय नाही. अप्पा, बापू काका, तुम्हाला आता शिक्षा मिळणार. शिक्षा? हो, तुम्ही रेषा ओलांडल्या, नियम पाळले नाहीत. माफ कर अप्पा. तू आलास ना, त्या आनंदाच्या भरात मी विसरून गेलो रे. बापू अरे काही हरकत नाही. अरे या कायद्याच्या रेषा आहेत, या आपण मनावर किती घ्यायच्या हे आपण आपलं ठरवायचं असतं. काय रे बापू? अप्पा माझी चावी तात्याबाईंकडे आणि तुझी पण चावी त्यांच्याकडेच आहे. मग अप्पा आपल्या दोघांमधली ही रेष नसली तर चालेल ना? अरे चालेल की, काहीच हरकत नाही. खरं सांगू बापू, मला या रेषा कधी पटल्याच नाहीत रे. म्हणजे आता आपण ही रेष पुसू शकतो. म्हणजे आता 4 भागांपैकी फक्त 3च भाग उरणार. हा चला आपण पुसूया रेषा. अहो आपल्यातली नाही, निदान ह्यांच्यातली रेष पुसण्याचा तरी आनंद घेऊ द्या ना मला. सखा, ए सखा, अरे बादलीत साबणाचं पाणी आण रे. हो चला आता लवकर रेष पुसून टाकूया. चला सिद्धू, सुहास, आपण फर्निचर बाजूला घेऊ. चला 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 चला. हे आणलं पाणी. कुठली फरची पुसायची? फरशी नाही पुसायची, बापू भाऊजी आणि आमच्यातली ही रेषा पुसून टाकायची. खरंच? हो. अशी पुसतो ना वाटणार पण नाही ही तर रेष होती म्हणून. हे काय करतात हे लोक? मिलिंद घे घे घे. राहू दे रे, करतो आम्ही. तुझा तू. हे थांबा, विहीणबाई कुठे आहेत? विहीणबाई एरवी तर घरात घुसून घुसून साफसफाई करत असतात खोलीत. आता कुठे गेली ही कडक लक्ष्मी? जाऊ द्या ना रत्नाक्का, आपणच पुसूया चला. आपल्या लग्नाची तयारी, रेषा मिटतायत. ए सखा, ये इकडे, ये लवकर. जा. हे घे, हे घे.
आणि पेढे आणि बर्फी आण, नाहीतर तुला जे आवडतं ते आण, पण पळ लवकर. हो या नाही, मी बघितलं ना प्रेझेंटेशन. आय एम इम्प्रेस, बट आय थिंक त्यामध्ये मायनर चेंजेस करावे लागतील. या मिलिंद, एक्सक्यूज मी जेंटलमॅन, आय एम सॉरी. इफ यू डोंट माइंड, आपण हे डिस्कस उद्या करू शकतो का? हां, सेम पॉइंट. या शुअर शुअर. थँक्यू, बाय. अरे महालक्ष्मी, जरा मूर्ख आहेस का? काय चाललंय तुझं हे? तुला दिसत नाही का मी महत्वाच्या मीटिंग मध्ये ना? काय तुझं हे रूमची लादी पुसायची घाई चालली आहे? व्हॉट? आय एम नॉट गोइंग टू क्लीन द फ्लोअर. आणि तुझ्या रूमचं अजिबात नाही. मग हे काय चाललं होतं तुझा माइंड प्ले? अरे मिलिंद, जाऊ दे. आयुष्यभर मी तुला स्पष्ट सांगितलेलं कधी कळलं नाही तर माझ्या मनातलं काय करणार आहे? असो, मी तुला हे सांगायला आले होते की ते देशमुख तिथे पेटून उठलेत. आजपासून 4चे 3च भाग उरणार आहेत. म्हणजे? अरे तिथे रेषा पुसण्याचा कार्यक्रम सुरू झालाय. झाल्या एकदाच्या रेषा पुसून. आता या 2 रेषा मिटल्या ना, म्हणजे पुन्हा आपलं घर पहिल्यासारखं एकसंध होईल. मोठ्या बाई, आता ही एक रेष पुसली गेली आहे ना, या 2 रेषा सुद्धा लवकरात लवकर पुसल्या जातील. बघा ना, हा एवढा भाग किती मोठा आणि आपलासा वाटायला लागला. खरं आता हा एवढा भाग सगळ्यांचाच आहे. हं? अरे ऐका 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 ऐका, आमच्या या मोठ्या हिश्श्यामध्ये घरातलं कोणी आलेलं आप्पाला मला चालणार आहे. इथे वाटणीचे नियम कोणालाही लागू होणार नाही. अगदी खरं. वाटणी पुसली, रेषा खोडली. खरं तुम्ही, अरे बोल 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 बोल. पुसली, रेषा खोडली. वाटणी पुसली, रेषा खोडली. खरं एक रेषा पुसली तर हा एवढा आनंद, त्या सगळ्या रेषा पुसल्या गेल्या तर किती आनंद होईल. पाहिलंच कसे नाचतायत सगळे, एन्जॉय करतायत. काही प्लॅन प्रमाणे होत नाहीये मिलिंद. आज अचानक एक रेष पुसली गेली. उद्या सगळ्या रेषा पुसायला वेळ लागणार नाहीये. खरंच हा विचार केला नव्हता मी. इतक्या महिन्यांची मेहनत एका झटक्यात पुसून टाकली या सगळ्यांनी. आता ह्या उरलेल्या रेषाच हातातून निसटत चाललेला प्लॅन वाचवू शकतात. हा तर गेला रागवून, पण मला काही दिवस तरी इथेच राहावं लागणार आहे. त्यामुळे तोंड देखलं का होईना कौतुक तर करावंच लागेल. चला चला चला, सगळ्यांनी तोंड गोड करा. बर्फी घ्या. आला का? हे बघा, आधी आपण देवासमोर नैवेद्य दाखवू आणि नंतर तोंड गोड करू. सका ताटलीत काढून आण. हो, लगेच. चला बापू, आप्पा, चला या. देवा, पोरांनी पुढाकार घेतला आणि घरातली वाटणीची एक रेष पुसल्या गेली आहे. पुढच्या रेषांची सगळी गणितं मी तुझ्या हाती सोपवतोय. काहीही कर, किमान मनाने तरी घरातली ही सगळी माणसं एकत्र नांदतील असं कर. आता काही काळजी करू नका. आम्ही दोघांनी जशा रेषा मिटवल्या ना, तसा बाळा, नाना हे सुद्धा आपापसात येईल, रेषा मिटवून टाकतील. लवकर येऊ दे तो दिवस. दैवला
कधी हे घर सगळं पूर्वीसारखं एकसंध होतंय असं झालंय. बयो, ए बयो, अगं काय करतेस? अगं घरातली एक रेष पुसल्या गेलेली आहे. अहो आखलेले रेषा डोळ्यासमोरून जातच नाहीये. अगं आता एक रेष जी पुसल्या गेली ना ती डोळ्यासमोर साठव. हा, सगळं व्यवस्थित होईल. चल. वाव अदिती, बेबी कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझ्या मनासारखं झालं. सिद्धू, हे घे. अरे बापू का माझ्याकडे आहे. अरे आहे रे, आणखीन एक घे. घे अदिती, अगं घे 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 घे. सिद्धू, तू खूप काही केलंस. बिल्डरकडनं पैसे आणलेस, आलेल्या पैशाचं संकट सोडवलंस. बापू का रे, मी जे काय केलं ते आपल्या घरासाठी केलं. नाही सिद्धू, खरंच खूप मोठा प्रश्न सोडवलास तू. आणि मला खात्री आहे नमाच्या लग्नापर्यंत तू आणि अदिती मिळून हे घर नक्की एकत्र आणाल. अरे बघ, आत्ताच एक रेष पुसली गेलीये. ताई काकी, बापू काका, आपण सगळे मिळूनच हे घर एकत्र आणू. बापू आणि अप्पाने रेषा पुसायचा निर्णय घेतला ना, तो अगदी उत्तम आहे. हो, आता लवकरच सगळं पूर्वीसारखं होईल असं वाटतंय. फक्त हे फॅमिली ट्री आता नाना आणि पल्लूमुळे पूर्ण व्हायचं बाकी आहे. आणि या रेषा सुद्धा. ते सुद्धा त्यांचा निर्णय बदलतील. पण काय? पण सिड अमेरिकेला गेल्यानंतर हे फॅमिली ट्री पुन्हा अपूर्णच राहील. मी काय म्हणते, तू आणि सिद्धू आता जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवा. एकदा का सिद्धू अमेरिकेला गेला ना की पुन्हा हे क्षण काही वर्षांनीच येतील. हो ना? मग आता तो आहे तोपर्यंत जास्तीत जास्त आठवणी एकत्र राहून गोळा करा. हे असं चेहरा पाडून बसण्यापेक्षा आहे ते क्षण आनंदात घालव ना. काय? हो. रत्नाक्का, मी सेटसाठी रात्री एक सरप्राईज प्लॅन करते, काहीतरी त्याच्या आवडीचं. हा, आता शोभतेस देशमुखांची सून. तुमने अरे वा, अभ्यास. हे बघ काय आणलं मी तुझ्यासाठी. काय बघ, जिलेबी. हा, तुला आवडतात ना? हो, मला खूप आवडतात. अरे मग काय नुसतं बघत राहणार का? घे घे घे, खा 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 खा. अरे घे 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 घे. अरे नानी, नानी उठ 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 अगोदर उठ. हो हो, एक मिनिट, उठते, थांबा. अगं उठ अगोदर. घे 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 घे. हे काय जिलेबी? कशासाठी? तू घे. तुम्ही चावी परत देताय? नाही गे, अगं ते तुमचं रेषा पुसायचं सेलिब्रेशन झालं ना, आता माझं सेलिब्रेशन. म्हणजे मी शेतात घरच्यांच्या विरोधात जाऊन नवीन प्रयोग केला ना, तो यशस्वी झालाय गे. घे घे, खा खा. नकोय मला. का? का? अहो, जो आनंद आपल्या घरच्यांसोबत साजरा करता येत नाही तो आनंद कसला? नानी, कोण आहे घरचे? त्यांना माझी काही किंमत आहे का? आणि तू माझी बायको आहेस ना, काय का माझं काही कौतुक तुला? तुमचं हे असं वागणं पाहून हा दुमण्या सुद्धा माझ्याशी असाच वागेल पुढे मागे. लक्षात ठेव. सोड, तुला तरी सांगून काय उपयोग म्हणा, माझंच चुकलं.
बर का, माझंच चुकलं. मीच योग्य व्यक्तीबरोबर सेलिब्रेशन करायला पाहिजे. अहो नाना थांबा ना, मला अजून जिलेबी हवी आहे नाना. दुमड्या बस झाल्या आता जिलेब्या. जा जाऊन हात धु. जिलेबी खातोय. चला तर निघावं लागेल. आणि बघ महालक्ष्मी, माझी मुंबईची कामं आटोपली की मी ताबडतोब परत येणार आहे. तोपर्यंत मला इथली सगळे अपडेट द्यायचे. ओके. आणि हो, मला कुठलाही तमाशा नकोय. कमॉन मिलिंद, मी काय अदिती आहे का इतक्या सूचना देतोयस मला? एक तर किती दिवसांनी तू मुंबईला जायला निघालास. जा ना लवकर. इथली अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. त्याच तर टेन्शन आहे. स्टॉप इट मिलिंद. सर सर या नाना, या या. घाईत आहात का? हो नाना, तुम्ही बोला ना, बोला. सर जिलेबी घे. हा, थँक्यू. तुम्ही पण. सॉरी, डाएट वर आहे मी, गोड नाही चालणार. बर. बाय द वे, ह्या जिलेबी कशासाठी आहेत ते सांगा ना आधी. हो सर, हायब्रिड पिकाला गिराईक मिळालं. कालच पाहणी करून गेले. उत्तम प्रतीचं पीक येणार आहे म्हणाले. भाव सुद्धा चांगला मिळतोय. वा 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 नाना, क्या बात आहे. ये हुई ना बात. अभिनंदन अभिनंदन नाना. मी तुम्हाला सांगत होतो ना. आणि बघा, तुमची मेहनत कामी आली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या पुढे तुम्हाला भरपूर गिराईक मिळतील. हा माझा शब्द आहे नाना. काय नाना, रडताय का तुम्ही? व्हॉट हॅपन? अहो सर, घरचे सोडा, माझी बायको सुद्धा जितका सपोर्ट करत नाही तितका तुम्ही. नाना काय बघा, मेहनत तुम्ही केली आहे आणि पाया माझ्या का पडतायत? सर तुमचे फार उपकार झाले. पण फार उपकार झाले. माझे सगळे स्वप्न पूर्ण होणार आता. नक्की? अरे चला. काय करतोस? काय नाही, मुंबईचा प्लॅन कॅन्सल. का? काय म्हणजे काय, माझं रिसॉर्टचं काम इथे सुरू होणार आहे. म्हणजे कसं आहे ना की मी मुंबईला निघालो की इथे ह्या रिसॉर्टचं काम सुरू होतं माझ्या. तू काय बोलतोयस ना, मला काहीच कळत नाहीये. महालक्ष्मी, आता तुला कळत कसं नाहीये? महालक्ष्मी, तू बघितलं की तो नाना किती खुश होता ते. हेच आपलं पुढचं गिराईक आहे. आणि असंही नानांच्या मनामध्ये देशमुखांविषयी रागच आहे. आणि ह्याच गोष्टीचा आपण वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे नक्की काय करायचं? सांगतो. मला सेटचे रिॲक्शन्स बघायचे. अदिती, 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 अदिती. अरे कुठे गेली? रूम मध्ये पण नाहीये. हे सगळं अदितीने केलंय. सरप्राईज. कसं वाटलं? तुला काय वाटलं? सरप्राईज फक्त तुलाच देता येतं? हो. सेड. अगं मस्करी करतोय. बरं, आज डिनर प्लॅन माझा. अरे वा, सांग ना, कुठे जातोय आपण? ते आता नाही सांगणार आहे मी तुला, ते रात्री कळेल तुला. मी तुला आज ब्लाइंड डेटवर घेऊन जाणार आहे. सो वी रेडी. आलेच मी. अदिती, जशी अशी जायची तारीख जवळ येते, तुला सोडून जाणं तसं तसं खूप कठीण होत जाते.